महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण. शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स. सभांपेक्षा अधिक एका वेगळ्याच संवादामध्ये आपल्याला समजू शकतात आणि म्हणून मी कोणाकडनं तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो, जरा लाव रे तो व्हिडिओ, लाव बरं जरा. उद्धव वगैरे जे आहेत ना, यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो. आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? तिथून बाहेर पडताना माझ्या बरोबर मी गाडी चालवतोय, माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय. तिथून हॉस्पिटलमधनं मातोश्रीला मी घेऊन आलो. हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून? त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं, सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. हा माणूस विश्वास ठेवणार का नाहीये मला माहिती आहे. तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही, इतकं जवळून मला माहिती आहे. त्या निंदकाचे घर असावे शेजारी. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. व्हिडिओ मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल, या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का? फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो कधी तो, पण बस मला सत्तेत बसवा. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. खोके खोके ओरडत आहेत, त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण नाही सोडला त्यांनी. प्रत्येक वेळेला यायचं, बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं, मग आम्ही लगेच साबडेपणाने इमोशनल. एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने आणि कानाने ऐका आणि डोळ्याने बघा. हो ती नाही का, ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण काही भेजे में केमिकल लोचा होईल आहे. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? बघा परिस्थिती काय होती. वो नेता नाम ले लो, वो क्या नेता है क्या? अरे वो तो सब मिली जुली सुपारीबाज है सभी. आमच्या आजोबांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी. हे सगळे लवंडे. संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही, संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही. पेंग्विन. बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील. बाबा दुपार झाले आता उठले असतील. कोणाचा कधी उठतंय, तुला काय करायचंय? गेल्या 14 वर्षात मी 5 वर्षाचा पहिला हिशोब देतो. गेल्या 5 वर्षाचा, या 5 वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती? बजेट 21,000 कोटी रुपये. 21,000 कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं. त्यातले 60% पैसे हे आस्थापनेवरती जातात, तिथल्या पगारावरती जातात, इतर गोष्टीवरती जातात. राहतात किती? 40%. आता 40%मध्ये जर समजा पकडलं तर 21,000 कोटी मधले जर 40% पकडले, साधारणपणे 8,000 कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात. म्हणजे 5 वर्षामध्ये कमीत कमी 40,000 कोटी रुपये हातामध्ये होते. या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे? गेले कुठे? गेले कुठे? गेले कुठे? गेली 20-20, 25-25, 30-30 वर्ष महानगरपालिका आहेत, ज्याच्यामध्ये शहराचा तर विकास झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय. माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष तरी असायचं. नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. ते आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर बद्दल उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही. ज्याच्या हातात आजपर्यंत कधी पैसे बाहेर निघाले नाही, त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी. त्यामुळे आता मला सांगा, आपण उत्तर देण्याची गरज आहे? उत्तर त्यांनीच दिलंय. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.